Good morning to all my dear students. मी एम.वाय. ठाकरे, सहाय्यक शिक्षक, एम.आय. पटेल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज सोनी. आज वर्ग 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी मॅथमॅटिक्सच्या विषयाचा चॅप्टर नंबर फर्स्ट जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनचा व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांसाठी अपलोड करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वांना माहिती आहे की आपलं संपूर्ण विश्व कोरोना व्हायरसची लढाई लढत आहे. आपण सुद्धा ती लढाई लढत आहोत. आणि ती लढाई लढत असताना घरीच राहणे हा एकमात्र उपाय आहे. आणि घरीच राहत असल्यामुळे आपल्याला सर्व विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजेस अटेंड करणं शक्य नाही आहे. तसं आपल्या महाराष्ट्र शासनाने सुद्धा सर्व शाळा कॉलेजेस बंद ठेवून ऑनलाईन एज्युकेशन हा एक पर्याय सुचविलेला आहे की आपण ऑनलाईन एज्युकेशन घेऊ शकतो. आणि हे ऑनलाईन एज्युकेशन घेण्यासाठी आपल्याकडे अँड्रॉइड मोबाईल्स असणं आवश्यक आहे. काही विद्यार्थ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल्स अवेलेबल नसतील तरी पण माझे हे व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांना शक्य होईल त्यांना ते व्हिडिओ आपण सुद्धा पुरवण्याचा प्रयत्न करावा. तर आज आपण चॅप्टर नंबर फर्स्ट जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन अभ्यासणार आहोत. टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द चॅप्टर नंबर फर्स्ट जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन. सो व्हॉट यू मीन बाय कन्स्ट्रक्शन? कन्स्ट्रक्शन म्हणजेच काय, कन्स्ट्रक्शन आणि ते जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन म्हणजेच काय? तर विद्यार्थी मित्रांनो, आपण कन्स्ट्रक्शन हा वर्ड समाजामध्ये वावरत असताना ऐकला असेल, घरी ऐकला असेल की घराचं कन्स्ट्रक्शन करायचं आहे, किंवा एखादा जो कॉन्ट्रॅक्टर असतो त्यांच्या आपण तोंडून विशेषतः कन्स्ट्रक्शन हा वर्ड ऐकतो. आणि कन्स्ट्रक्शन हा वर्ड आपल्यासाठी काही नवीन नाही आहे. आपण आपल्या घरी किंवा शेजारी जर घर बांधणी कुणी करत असेल तर त्याला कन्स्ट्रक्शन्स हा वर्ड आपण नेहमी ऐकतो. कन्स्ट्रक्शन मीन्स रचना. आता रचना म्हणजेच काय? तर रचना एक आराखडा आपण तयार करतो. एखादं घर बनवायचं असेल, म्हणजे एखादं घर बनवायचं असेल, हाऊस तयार करायचं असेल तर त्याचा आराखडा तयार केला जातो, मॅप तयार केला जाते, त्याची रचना केली जाते की या ठिकाणी एखादा रूम असेल, इथं एखादा रूम असेल, इथं एक हॉल असेल, मागे किचन असेल. या प्रकारे त्याचा आराखडा आपण तयार करतो. प्रॉपर मेजरमेंटने आराखडा तयार करतो की हॉल किती बाय कितीचे असेल, रूम किती बाय कितीचे असतील, मग किचन किती बाय कितीची असेल. या प्रकारे प्रॉपर आराखडा, प्रॉपर मेजरमेंटनी तो मॅप तयार होते आणि नंतर मग पक्की बिल्डिंग तयार होतो. सो दिस मॅप, हा जो मॅप तयार होतो याला आपण कन्स्ट्रक्शन्स असं म्हणू शकतो, कारण की याच्या आधारेच आपली बिल्डिंग तयार होते. सो जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स इट मीन्स प्रॉपर मेजरमेंटच्या आधारे एखादं कन्स्ट्रक्शन्स तयार करणे. इट इज कॉल्ड जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स. सो सम आर बेसिक कॉन्सेप्ट in geometric construction. The first basic construction is angle bisector. Angle bisector यामध्ये काही बेसिक कन्स्ट्रक्शन सुद्धा आहेत की ज्याच्या आधारे आपण कन्स्ट्रक्शन करतो. तर फर्स्ट बेसिक कन्स्ट्रक्शन आहे अँगल बायसेक्टर. आता अँगल बायसेक्टर मीन्स व्हॉट? अँगल बायसेक्टर मीन्स इफ दिस इज वन ऑफ द अँगलचं कन्स्ट्रक्शन कसं करतात तुम्ही स्टँडर्ड 6 मध्ये शिकलेले आहात. दिस इज अँगल ABC. हा समजा एखादा अँगल ABC असेल. B इज द व्हर्टायसेस ऑफ अँगल. रे BEA अँड रे BC आर द आर्म ऑफ अँगल. सो अँगल बायसेक्टर मीन्स व्हॉट? अँगल बायसेक्टर मीन्स इफ अ रे डिवाइड्स टू अ अँगल इंटू टू इक्वल पार्ट्स. इफ a ray divides to a angle into two equal
पार्ट. समजा एखादी रे एखाद्या अँगलला दोन भागात डिवाइड करत असेल, त्याच्या व्हर्टायसेसमधून त्याला दोन भागात डिवाइड करत असेल, सो दॅट रे इज कॉल्ड अँगल बायसेक्टर. फॉर एक्झाम्पल, समजा या ठिकाणी ह्या पॉईंट व्हर्टेक्स बी मधून एखादी रे आपण ड्रॉ केलं, तर त्या अँगलचे दोन समान भाग तयार झाले. आता दोन समान भाग तयार झाले म्हणजेच समजा हा अँगल 180 डिग्रीचा असेल, तर हा भाग 40 डिग्रीचा होईल आणि हा भाग 40 डिग्रीचा होईल. कशामुळे? तो ह्या रे ड्रॉ केल्यामुळे. सो दिस रे इज कॉल्ड अँगल बायसेक्टर, रे बी डी. इन दिस फिगर, रे बी डी इज एन अँगल बायसेक्टर. रे बी डी ही काय आहे? अँगल बायसेक्टर. कोणाचा? ऑफ अँगल ए बी सी. अँगल ए बी सीचा अँगल बायसेक्टर रे बी डी. ओके, बिकॉज इट डिवाइड टू दिस अँगल ए बी सी इंटू टू इक्वल पार्ट्स. कारण ती त्या अँगल ए बी सीला दोन समान भागामध्ये डिवाइड करतो. सो इट इज कॉल्ड अँगल बायसेक्टर. ओके, नाउ नेक्स्ट बेसिक कंस्ट्रक्शन इज perpendicular bisector of line segment. Perpendicular bisector of line segment. So perpendicular bisector of line segment means what? Perpendicular bisector. Perpendicular bisector of line segment. ओके, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट मीन्स व्हॉट? बायसेक्टर समजला असेल. बायसेक्टर म्हणजेच समजा ही सेगमेंट आहे, या सेगमेंटच्या दोन समान भागात डिवाइड करणारी जी लाईन असते त्या लाईनला त्या लाईनला बायसेक्टर असं म्हणतात. आता परपेंडिक्युलर बायसेक्टर मीन्स व्हॉट? इफ दिस लाईन, फॉर एक्झाम्पल, दिस इज सेगमेंट ए बी, this is segment AB and this is line L. If line L, if a line divides to a line segment into two equal part at right angle, then the line is called perpendicular bisector. Perpendicular bisector of line segment. Okay, so this is perpendicular bisector of line segment. Perpendicular bisector of line segment means what? If a line, suppose this is line L, okay, if a line divides to a line segment, समजा ही लाईन या लाईन सेगमेंटला डिवाइड करते. कशामध्ये? इंटू टू इक्वल पार्टमध्ये, दोन समान भागामध्ये डिवाइड करते. समजा ही लाईन सेगमेंट 10 सेंटीमीटरची असेल, तर इकडे 5 सेंटीमीटर आणि इकडे 5 सेंटीमीटर असे दोन समान भागामध्ये डिवाइड करते. ॲट अ राईट अँगल डिवाइड करत असताना समजा या ठिकाणी राईट अँगल तयार होत असेल. ॲट अ राईट अँगल हा शब्द या ठिकाणी महत्त्वाचा आहे. ॲट अ राईट अँगल. ओके, देन द लाईन इज कॉल्ड परपेंडिक्युलर बायसेक्टर. तर या लाईनला परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणता येईल. ओके, सो दिस लाईन इज कॉल्ड, लाईन L इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट ए बी. लक्षात ठेवायचं आहे, इफ अ लाईन डिवाइड्स टू अ लाईन सेगमेंट इंटू टू इक्वल पार्ट, एखादी लाईन सेगमेंटच्या दोन भागात डिवाइड करत असेल, ॲट अ राईट अँगलमध्ये जर डिवाइड करत असेल, तर त्या लाईनला त्या लाईन सेगमेंटच्या परपेंडिक्युलर बायसेक्टर बनतात. सो दिस इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर. सो नाव हाऊ टू कन्स्ट्रक्ट द परपेंडिक्युलर बायसेक्टर. समजा आता लाईन
सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर कसं ड्रॉ करायचं, याच्यापूर्वी अँगल बायसेक्टर सुद्धा कन्स्ट्रक्शन राऊंड केलेलं आहे. अँगल बायसेक्टर कन्स्ट्रक्शन, आता आपण फक्त कन्स्ट्रक्शन पाहणार आहोत. अँगल बायसेक्टर्स काय ते तुम्हाला माहीत झालं. कन्स्ट्रक्शन फर्स्ट आपण पाहणार आहोत अँगल बायसेक्टर. दुसरा कन्स्ट्रक्शन पाहणार आहोत परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट. अँगल बायसेक्टर ऑफ अँगल. दुसरा परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट. दोन कन्स्ट्रक्शन आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर सर्वांना माहिती आहे कंपास बॉक्स आहे. त्या कंपास बॉक्समध्ये हा कंपास आहे, डिवायडर आहे, त्यानंतर आपल्याला प्रोटेक्टरची आवश्यकता भासणार आहे. तर प्रोटेक्टर असणे आवश्यक आहे, कारण की प्रोटेक्टरच्या सहाय्याने आपण प्रॉपर त्या मेजरमेंटचा अँगल ड्रॉ करू शकतो. तर या ठिकाणी एखादा क्वेश्चन जर असेल, ड्रॉ द अँगल ऑफ 60 डिग्री अँड बायसेक्ट इट, या प्रकारचा एखादा क्वेश्चन असेल. इकडे असे एखादा क्वेश्चन ड्रॉ लाईन सेगमेंट ऑफ मेजर 10 cm and draw its perpendicular bisector. असा एखादा क्वेश्चन जर या ठिकाणी असेल तर त्याला सॉल्व कसं करायचं ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. एक स्केल घ्यायची आहे. स्केल घेऊन या ठिकाणी आपल्याला एक ॲट फर्स्ट अँगल ड्रॉ करत असताना रे काढून घ्यायची आहे. दिस इज द रे. रे काढल्यानंतर मग त्या ठिकाणी प्रोटेक्टर ठेवायचं आहे. प्रोटेक्टर या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे. 60 डिग्रीचा अँगल काउंट करायचा आहे. तर हा 90 डिग्री आहे. 90 पेक्षा लहान जे मेजरमेंट आपण घेतो, ॲक्यूट अँगल काढायचं असेल तर 90 पेक्षा लहान मेजरमेंट इकडे घ्यायचे, 90 पेक्षा मोठे मेजरमेंट इकडे घ्यायचे. ऑप्टूस अँगल काढायचे असेल तर 60 डिग्री हा ॲक्यूट अँगल आहे. तर 60 डिग्री या ठिकाणी इथं दिसत आहे आणि इथून मग आता आपण अँगल काढणार आहोत. सो दिस इज द अँगल. नाव देऊन द्यायचं एखादा अँगल EBC. आता याचा अँगल बायसेक्टर कसा काढायचा, तर अँगल बायसेक्टर काढण्याची जी ॲक्टिव्हिटी आहे ती ॲक्टिव्हिटी लक्षात ठेवायची आहे. ॲक्टिव्हिटीमध्ये कंपासचं यूज होणार आहे. तुमच्याकडे कंपास बॉक्स असणं आवश्यक आहे. कंपासचं यूज करायचं. कंपास बरोबर असं फिक्स करून घ्यायचं. कंपास फिक्स झाल्यानंतर कंपासमध्ये कमीत कमी अंतर घ्यायचं. कमीत कमी अंतर हा घ्यायचा आहे तुम्हाला. आणि या ठिकाणी असं एक आर्क मारायची. इथे एक आर्क आणि इथे एक आर्क मारायची. या प्रकारचे आर्क्स येतील. ठीक आहे. ह्या दोन आर्कच्या द्या. त्यानंतर मग थोडा डिस्टन्स तुम्ही वाढवू शकता. डिस्टन्स वाढवून पुन्हा या आर्कवरून, या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनवरून पुढे एक आर्क मारायची आहे इथं या प्रकारे असं. त्यानंतर मग पुन्हा या पॉईंटवरून एक दुसरी आर्क त्याच आर्कवर मारायची आहे या प्रकारे. त्यानंतर मग स्केल फिक्स करायची आणि या पॉईंटमधून इथून जाणारा एक बायसेक्टर ड्रॉ करायचा, रे ड्रॉ करायची. सो दिस रे इज कॉल्ड अँगल बायसेक्टर. ओके. दिस इज इथं द्यायचं रे BD इज अँड अँगल बायसेक्टर. ॲक्टिव्हिटी समजली असेल. अँगल बायसेक्टर एक अँगल ड्रॉ करायचा आहे. दिलेल्या मेजरमेंटचा हा 60 डिग्रीचा अँगल होता. आपण 60 डिग्रीचा अँगल ड्रॉ केलेला आहे. त्यानंतर मग ह्या दोन आर्क कंपासमध्ये कमीत कमी अंतर घ्यायचं आहे. हे एक आर्क मारलं, हे दुसरे आर्क मारलं.
त्यानंतर मग ह्या आर्कवरून एक आर्क इकडे मारलं आणि ह्याच आर्कवरून एक आर्क इकडे मारलं की ह्या दोन आर्क मिळतात, यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आणि हा व्हर्टेक्स इथून एक रे ड्रॉ करायची आहे. सो दिस इज अँगल बायसेक्टर. नाव परपेंडिक्युलर बायसेक्टर मीन्स व्हॉट, ते तुम्हाला माहिती आहे, सांगितलं मी. तर दिलेल्या मेजरमेंटची एक सेगमेंट ड्रॉ करायची. 10 सेंटीमीटरचा मेजरमेंटचा आहे सेगमेंट. तर सेगमेंट ए बी आपण 10 सेंटीमीटरची ड्रॉ केलं. त्यानंतर मग या ठिकाणी परपेंडिक्युलर बायसेक्टर करत असताना कंपासमध्ये अंतर घ्यायचं आहे. कंपासमध्ये अंतर घेऊन एक आर्क वर आणि एक खाली मारायचे या पॉईंटवरून, या प्रकारे या पॉईंटवरून आर्क मारलं, 1 2 वर आणि खाली. यानंतर काय करायचं आहे, डिस्टन्स चेंज न करता, कमी जास्त न करता दुसऱ्या पॉईंटवरून या आर्कवर एक आर्क मारायची आहे आणि या आर्कवर दुसरी आर्क मारायची आहे. इथून या पॉईंटवरून असं फिरवायचं आहे. एक आर्क हील आणि दुसरी आर्क हील. त्यानंतर मग हे 2 पॉईंट ऑफ इंटरसेक्शन घ्यायचे आहेत आणि इथून मग एक या प्रकारे रे लाईन ड्रॉ करायची आहे. या प्रकारे अशी स्ट्रेट लाईन निघेल. आता हा कंपास प्रॉपरली या ठिकाणी जमणार नाही, त्यामुळे हे डायग्राम बरोबर आलेली नाही, पण ॲक्टिव्हिटी तीच करायची आहे जी सांगितलं. ओके, सो दिस इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट. दिस इज अँगल बायसेक्टर, देअर कन्स्ट्रक्शन्स. त्यानंतर पुढचा टॉपिक आहे प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. Property of angle bisector. This is the next topic of a triangle. Angle bisector of a triangle. So property study करत असताना एक ट्रायंगल आपण ड्रॉ करू. दिस इज वन ऑफ द ट्रायंगल पी क्यू आर. त्यानंतर मग या ट्रायंगलचं प्रत्येक अँगलचं आपल्याला अँगल बायसेक्टर काढायचं आहे. याचे अँगल बायसेक्टर काढायचं, याचे अँगल बायसेक्टर काढायचं, याचं सुद्धा अँगल बायसेक्टर काढायचं. अँगल बायसेक्टर काढण्याची ॲक्टिव्हिटी तुम्हाला माहिती आहे. कंपासमध्ये कमीत कमी अंतर घ्यायचं. एक आर्क इथं मारायची, एक आर्क इथं मारायची, 1 2. त्यानंतर मग या 2 पॉईंटवरून इथून एक आर्क समोर मारायची, इथून एक आर्क समोर मारायची आणि तिथून मग एक या प्रकारे अँगल बायसेक्टर निघेल. तसंच अँगल बायसेक्टर इथून सुद्धा निघणार आहे या प्रकारे. इथं एक आर्क, इथं एक आर्क, असं एक इथं, एक इथं. त्यानंतर या आर्कवरून इथून एक आर्क इथं मारायची, एक आर्क इथं मारायची. त्यामुळे हा अँगल बायसेक्टर निघाला. फर्स्ट अँगल बायसेक्टर, एक दुसरा अँगल बायसेक्टर आणि आता यानंतर तिसरा अँगल बायसेक्टर काढताना सुद्धा तीच ॲक्टिव्हिटी करायची. एक आर्क इथं, त्यानंतर ह्या 2 आर्कवरून 2 आर्क समोर करायच्या आणि या प्रकारे अँगल बायसेक्टर ड्रॉ करायचं. आता अँगल बायसेक्टर ड्रॉ केल्यानंतर याचं ऑब्झर्वेशन करायचे की काय दिसत आहे. सो दिस 3 अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल पासेस थ्रू द सेम पॉईंट. हे तीनही अँगल बायसेक्टर जे आहेत, दिस 3 angle bisector of a triangle passes through the same point, therefore what is the property? Therefore they are concurrent. हा वर्ड महत्वाचा आहे, concurrent. It means 3 angle bisector of a triangle are always concurrent because they passes through a same point. तीनही अँगल बायसेक्टर
कोणत्याही ट्रँगल जरी असतात आणि त्याचे 3 अँगल बायसेक्टर जर काढलं तर ते एकाच पॉईंटमधून पासिंग होतात, म्हणून ते कॉन्क्रंट असतात. ठीक आहे. आता समजा इथून जर आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केलं, या पॉईंटमधून या सेगमेंटवर परपेंडिक्युलर ड्रॉ केलं या प्रकारे, इथून एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलं या प्रकारे, इथून दुसरा परपेंडिक्युलर ड्रॉ केलं या प्रकारे, आणि नंतर मग त्यांचं डिस्टन्स का मोजलं तर तो सुद्धा इक्वल येतो. समजा हा परपेंडिक्युलर ए असेल, इथं पॉईंट बी असेल, इथं पॉईंट सी असेल, आणि या ठिकाणी पॉईंट आय, कारण तो इन सेंटर आहे आणि इन सेंटर हा आयनीच दर्शवला जातो. इन सेंटर इज डिनोटेड बाय आय. पॉईंट ऑफ कॉन्क्रन्स ऑफ अँगल बायसेक्टर is always denoted by I, and it is called in center because the perpendiculars drawn on the sides of a triangle through this point are of equal length. It means समजा आपण परपेंडिक्युलर ड्रॉ केलं तर ए आय इज इक्वल टू आय सी इज इक्वल टू आय बी, यांचं अंतर सारखं येणार आहे, आणि म्हणून या पॉईंटला इन सेंटर असं म्हणतात. विशेषतः 10th क्लासमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ, हा जो कन्स्ट्रक्शन आहे हा कामात येतो. आणि समजा इथं आपण कंपोस्टचं सेंटर ठेवलं, आयरन टोक या ठिकाणी ठेवलं, आणि पेन्सिलचा टोक या ठिकाणी ठेवला आहे परपेंडिक्युलरवर इथं, आणि सर्कल घुमवलं तर तो सर्कल सर्वांना टच करून जाईल, सर्व साईड्सला टच करेल, आणि म्हणून त्याला इन सेंटर असं म्हणतात. हा इन सेंटर आहे. इन सेंटरमध्ये लक्षात ठेवणारी एक गोष्ट आहे की याचे जे परपेंडिक्युलर आपण ड्रॉ केले साईड्सवर, त्या परपेंडिक्युलरची लेंथ इक्वल असते. ओके, सो दिस इज द प्रॉपर्टी ऑफ ट्रायंगल. व्हॉट इज द प्रॉपर्टी? प्रॉपर्टी इज 3 अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल आर ऑलवेज कॉन्क्रंट. ते नेहमी कॉन्क्रंट असतात. कॉन्क्रंट असण्यामागचे रिजन आहे दे पासेस थ्रू द सेम पॉइंट. सो दिस इज property of angle bisector of a triangle. Now what is the property of perpendicular bisector of sides of a triangle? Next property is perpendicular bisector of a sides of a triangle. Property of perpendicular bisector. Perpendicular bisectors of sides of a triangle. So once again we draw the triangle. पुन्हा एकदा आपण या ठिकाणी ट्रायंगल ड्रॉ करणार आहोत. प्रॉपर्टी कशाची आहे? परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ अ साइड्स ऑफ अ ट्रायंगल. दिस इज ट्रायंगल XYZ. आता या XYZ ट्रायंगलवर आपण काय करणार की त्याच्या प्रत्येक साईड्सचं परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचं आहे. परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ कसा करतात हे जी ॲक्टिव्हिटी तुम्हाला माहिती आहे. तर काय करायचं, कंपासमध्ये अंतर घ्यायचं आहे. अंतर घेऊन प्रत्येक साईडचं परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचं. इट मीन्स समजा या साईड YZचं परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचं असेल तर कंपास घ्यायचं, एक आर्क वर्क मारायची, इथून एक आर्क मारायची या प्रकारे, आणि दुसरी आर्क खाली मारायची या प्रकारे. ती आर्क निघेल, एक आर्क वर, एक आर्क खाली. तशीच पॉईंट झेडवरून एक आर्क वर आणि एक आर्क खाली मारायची या प्रकारे, आणि या प्रकारे एक आर्क, या प्रकारे दुसरी आर्क. ॲक्टिव्हिटीज लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर मग स्केल घ्यायची, या पॉईंटवर आणि या पॉईंटवर स्केल फिक्स करायची आणि ड्रॉ करायचं. सो दिस इज परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साईड्स ऑफ अ ट्रायंगल. एका साईडचे परपेंडिक्युलर बायसेक्टर झाला तसंच दुसऱ्या साईडचाही परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचं. कंपासमध्ये अंतर घ्यायचं, एक आर्क इकडे मारायची, एक आर्क या साईडला मारायची. त्यानंतर या
पॉईंटवरून, कारण आपण या साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करतो, त्यामुळे या पॉईंटवरून एक आर्क याच्यावर याच्या आर्कवर मारायचं आणि दुसरी आर्क पुन्हा इथं मारायची, म्हणजे याच आर्कवर, आणि त्यानंतर पुन्हा या प्रकारे परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ दिस साईड एक्झेड करायचं. त्यानंतर परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साईड एक्स वाय सेम ॲक्टिव्हिटी करून काढायचं आहे. डायरेक्ट करायचं नाही, अदरवाईज तो बरोबर निघणार नाही. प्रॉपर ॲक्टिव्हिटी करायची. एक कंपॉसचं आयरन टोक इथं ठेवायचं, एक आर्क इथं मारायची, दुसरी आर्क, त्यानंतर या प्रकारे आर्क मारूनच ॲक्टिव्हिटी करायची आहे. सो तीनही परपेंडिक्युलर बायसेक्टर निघालेले आहेत. आता या ठिकाणी सुद्धा एक ऑब्झर्वेशन दिसत आहे की तीनही परपेंडिक्युलर बायसेक्टर ट्रँगल एक्स वाय झेडचे एकाच पॉईंटमधून पासिंग होत आहेत. इट मीन्स दे आर ऑल्सो कॉन्ग्रंट. इथं देऊ आपण 3 परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ट्रँगल एक्स वाय झेड ऑफ sides of triangle XYZ passes through the same point, therefore they are congruent. They are also congruent. So this is the same property as angle bisector property of triangle. Now if we join the vertices of a triangle with this point of intersection, समजा आपण हे ट्रायंगलचे व्हर्टायसेस या पॉईंट ऑफ इंटरसेक्शन यासोबत जोडले, तर या ठिकाणी सुद्धा यांचा जो अंतर आहे, डिस्टन्स आहे, तो सारखा मिळणार आपल्याला. समजा या ठिकाणी सी असेल, सी आता सी असेल तर या ठिकाणी सेगमेंट एक्स सी इज इक्वल टू सेगमेंट वाय सी इज इक्वल टू सेगमेंट झेड सी. या तिघांचा मेजरमेंट सारखा असतो. अँड देअरफॉर धिस पॉइंट ऑफ इंटरसेक्शन इज called सर्कमसेंटर. या पॉइंट ऑफ इंटरसेक्शनला काय म्हणतात? सर्कमसेंटर. अँड वी कॅन ड्रॉ द सर्कम सर्कल ऑल्सो. या ठिकाणी आपण समजा कंपॉसचा टोक इथे ठेवला आणि पेन्सिलचा टोक इथे ठेवला आणि घुमवला कंपॉस, तर या प्रकारे सर्कल जो ड्रॉ होईल तो पॉईंट एक्समधून आणि वायमधून आणि झेडमधून तिन्ही पॉईंटमधून आपल्याला जाताना दिसेल. 10th क्लासमध्ये तुम्हाला या प्रकारचं कन्स्ट्रक्शन आहे. त्यामुळे हे जे बेसिक कन्स्ट्रक्शन्स आहेत, हे बेसिक कन्स्ट्रक्शन्स तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत असले तर तुम्हाला पुढच्या स्टँडर्ड्समध्ये जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन करत असताना कोणत्या प्रकारची अडचण येणार नाही. तर या प्रकारचे जे कन्स्ट्रक्शन्स आहेत, ते कन्स्ट्रक्शन्स या व्हिडिओमधून तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घ्यायचे आहेत. यामध्येही काही अडचणी असल्यास तुम्हाला माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्या कॉन्टॅक्ट नंबरवर किंवा मग कॉमेंट्स तुम्ही त्या ठिकाणी करू शकता की सर इसमें ये प्रॉब्लेम आ गया, इसमें ये टॉपिक हमको समझ में नहीं आया. तुम्ही ते त्या ठिकाणी सांगू शकाल. नाव वन्स अगेन आपण या ठिकाणी पुन्हा एकदा जे टॉपिक्स तुम्हाला शिकवलेलं आहे या व्हिडिओमध्ये ते टॉपिक समजून घ्यायचे आहेत. अँगल बायसेक्टर फर्स्ट टॉपिक होता. परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट सेकंड टॉपिक होता. त्यानंतर द प्रॉपर्टी ऑफ द अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल हा एक प्रॉपर्टी होती. त्यानंतर द प्रॉपर्टी ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ साइड्स ऑफ अ ट्रायंगल ही सुद्धा एक प्रॉपर्टी होती जी तुमच्या समोर आहे. प्रॉपर्टीमध्ये लक्षात ठेवायचं आहे की तीनही अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल एकाच पॉईंटमधून पासिंग होतात, त्यामुळे ते कॉन्ग्रंट असतात. परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड्स आर ऑल्सो ऑलवेज कॉन्ग्रंट बिकॉज दे ऑल्सो पासेस थ्रू द सेम पॉईंट. सो दीज आर द प्रॉपर्टीज. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड्स इज कॉल्ड circumcenter and it is denoted by C.
point of intersection of angle bisector of a triangle is called incenter and it is denoted by I. Okay, perpendicular from the incenter are of equal length, त्यांचा मेजरमेंट सारखा असतो. and if we join the point of intersection of perpendicular bisector of sides with vertices of triangle, then they are also equal length. ओके, ते सुद्धा इक्वल लेंथमध्ये असतं. जसं आता मी तुला सांगितलं होतं की हा सर्कम सेंटर आहे, याला जोडलं, याला इथून जोडलं, ह्या व्हर्टेक्सला, याला इथून जोडलं, तर या तिघांची लेंथ ही इक्वल असते. तेवढं लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1 वर आपण डिस्कस करणार आहोत. प्रॅक्टिस सेट 1 काय आहे? सो इन युअर टेक्स्ट बुक प्रॅक्टिस सेट 1 इज क्वेश्चन फर्स्ट, ड्रॉ लाइन सेगमेंट of the length given below, draw their perpendicular bisectors. दिलेल्या मेजरमेंटचं लाईन सेगमेंट ड्रॉ करायची आहे आणि त्यांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचे आहेत. ॲक्टिव्हिटी व्हिडिओमध्ये मी सांगितलं, ड्रॉ द अँगल ऑफ मेजर ऑफ गिवन बिलो अँड ड्रॉ देअर बायसेक्टर्स. काही मेजरमेंट या ठिकाणी दिलेले आहेत, त्यांचे बायसेक्टर्स तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत. अँगल बायसेक्टर ड्रॉ करायचा आहे. क्वेश्चन थर्ड आहे, ड्रॉ अँड ऑब्टूस अँगल ट्रायंगल अँड राईट अँगल ट्रायंगल, फाइंड द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द अँगल बायसेक्टर ऑफ ईच ट्रायंगल, व्हेअर डू द पॉइंट्स ऑफ कॉन्करन्स लाई. काय आहे की ड्रॉ अँड ऑब्टूस अँगल ट्रायंगल, एक ऑब्टूस अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे. ऑब्टूस अँगल ट्रायंगल ड्रॉ केल्यानंतर आता ऑब्टूस अँगल ट्रायंगल समजा आपण इथं ड्रॉ करण्याचा प्रयत्न केला, तर ऑब्टूस अँगल ट्रायंगल ही रेंज या ठिकाणी आहे. या प्रकारे ऑब्टूस अँगल ट्रायंगल ड्रॉ केलं आणि दुसरा राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ केला. राईट अँगल ट्रायंगल आता काय करायचं आहे की दोन्ही ट्रायंगलचे अँगल बायसेक्टर ड्रॉ करायचे आहेत. तर अँगल बायसेक्टर याचे ड्रॉ करायचं. अँगल बायसेक्टर करण्याची तुम्हाला ॲक्टिव्हिटी माहिती आहे. अँगल बायसेक्टर ड्रॉ करायचं. या प्रकारे जे अँगल बायसेक्टर निघेल ते अँगल बायसेक्टर तुम्हाला ड्रॉ करायचे आहेत. त्यानंतर याचे सुद्धा अँगल बायसेक्टर ड्रॉ करायचे आहेत. तिघांचे अँगल बायसेक्टर ड्रॉ करून घेतल्यानंतर क्वेश्चन आहे मग, व्हेअर डू द पॉईंट ऑफ कॉन्करन्स लाई. तर यांचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स जो आहे अँगल बायसेक्टर तो कुठं लाई होईल? अँगलच्या आतमध्ये होईल, ट्रायंगलच्या आतमध्ये होईल, किंवा ट्रायंगलवर होईल, किंवा ट्रायंगलच्या बाहेर होईल, ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं आहे, लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 4 आहे, ड्रॉ अ राईट अँगल ट्रायंगल, ड्रॉ द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड्स, व्हेअर डज द पॉईंट ऑफ कॉन्करन्स लाई. ड्रॉ राईट अँगल ट्रायंगल, राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करायचं आहे यासारखंच. त्यानंतर मग ड्रॉ परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ साइड्स, साइड्सचा परपेंडिक्युलर बायसेक्टर ड्रॉ करायचा. इथं आपण अँगल बायसेक्टर ड्रॉ केले होते. तर अँगल परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ साइड्स ड्रॉ केल्यानंतर व्हेअर डज द पॉईंट ऑफ कॉन्करन्स लाई. सेम क्वेश्चन आहे की तो त्या तीनही परपेंडिक्युलर बायसेक्टरचा पॉईंट ऑफ कॉन्करन्स कुठं लाई होईल? ट्रायंगलच्या आतमध्ये होईल, ट्रायंगलवर होईल, की ट्रायंगलच्या बाहेर होईल, ते त्या ठिकाणी लिहायचं आहे. क्वेश्चन 5 आहे. आता क्वेश्चन 5 थोडं समजून घ्यायचं आहे. काही विद्यार्थ्यांनी नोट्सचा वापर करून क्वेश्चन 5 केलेला आहे. हलक्याशा काही मायनर मिस्टेक आहेत. क्वेश्चन 5 आहे, मैथिली, सैला अँड अजय गिव्ज इन 3 डिफरंट प्लेसेस, लाईव्ह इन 3 डिफरंट प्लेसेस. या ठिकाणी एक प्लेस आहे, हा दुसरा प्लेस आहे, तिसरा प्लेस आहे. मैथिली समजा या ठिकाणी असेल, या सैला दिस इज यस अँड अजय दिस इज ये. 3 प्लेसवर 3 स्टुडंट्स राहत असतील इन द सिटी. एका सिटीमध्ये 3 ठिकाणी 3 स्टुडंट्स राहत असतील.
अ टॉय शॉप इज इक्विडिस्टंट फ्रॉम द 3 हाऊसेस. एक टॉय शॉप आहे. टॉय शॉप त्या 3ही हाऊसपासून समान अंतरावर आहे. ओके. अ टॉय शॉप इज इक्विडिस्टंट, समान अंतरावर आहे. तर समान अंतरावर असेल तो कुठं असेल? ते त्याच्या मधामध्ये असेल. इथून टॉय शॉप इथं असेल किंवा इथून इथं असेल किंवा इथून इथं असेल. टॉय शॉप समान अंतरावर आहे, इक्विडिस्टंट आहे. अ टॉय शॉप इज इक्विडिस्टंट फ्रॉम 3 हाऊसेस. 3ही घरांपासून टॉय शॉप समान अंतरावर आहे. अंदाज लावायचा की टॉय शॉप कुठं असेल. तो अंदाजे या ठिकाणी येऊ शकतो. आता क्वेश्चन आहे मग, व्हिच जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन शुड बी यूज टू रिप्रेझेंट दिस. या ॲक्टिव्हिटीला किंवा या कंडिशनला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण कोणती जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स त्या ठिकाणी यूज करणार आहोत. एक्सप्लेन युअर आन्सर. आपला आन्सरसुद्धा त्या ठिकाणी एक्सप्लेन करायचं आहे. तर या ठिकाणी कोणतं जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स यूज होणार आहे ते मागच्या कन्स्ट्रक्शनचं जर तुम्ही अभ्यास केलं, मागे जे कन्स्ट्रक्शन मी समजून सांगितले याच व्हिडिओमध्ये, त्यांचा अभ्यास केलं तर खरोखर तुम्हाला याचं आन्सर या ठिकाणी कोणता कन्स्ट्रक्शन यूज होणार आहे ते शोधता येईल. खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन्स आपण किंवा अशा प्रकारच्या कंडिशन्स आपण पाहतोय. समजा एखाद्या आपण शहरात गेलो, शहरात आपण 3 ठिकाणी 3 विद्यार्थी आहोत आणि एखादा आपली जी शाळा आहे तर ती आपल्या 3हीच्या रूमपासून समान अंतरावर असेल, अशा प्रकारची एखादी कंडिशन येते, तर त्या ठिकाणी कोणतं जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स यूज होणार आहे ते आपल्याला शोधायचं आहे. शोधता येईल. शोधता न आल्यास त्या ठिकाणी प्रयत्न करावा. अदरवाईज पुढच्या व्हिडिओमध्ये हा कन्स्ट्रक्शन्स मी तुम्हाला सांगेन. आता एक्सप्लेन युअर आन्सरसुद्धा आहे, म्हणजे त्यामुळे आपलं आन्सर त्या ठिकाणी एक्सप्लेन करायचं आहे की हाच कन्स्ट्रक्शन का. समजा परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साईड्स हा कन्स्ट्रक्शन आपण या ठिकाणी यूज करतो, तर तोच कन्स्ट्रक्शन का म्हणून, काय रिजन आहे का म्हणून त्या ठिकाणी आपण तो कन्स्ट्रक्शन्स यूज करतो. अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल हा कन्स्ट्रक्शन असेल तर तोच कन्स्ट्रक्शन का म्हणून. दोन्ही जो प्रॉपर्टीचे कन्स्ट्रक्शन्स आहेत, दोन्ही प्रॉपर्टीचे कन्स्ट्रक्शन्स थोडं बारकाईने जर आपण पाहिलं तर याचं उत्तर तुम्हाला एक्झॅक्ट आन्सर मिळणार आहे. तो तुम्ही शोधण्याचा प्रयत्न करावा. ओके. तर या प्रकारे तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1 सॉल्व करायचं आहे. प्रॅक्टिस सेट 1 सॉल्व करून झालं की लगेच त्याचे फोटोज घ्यायचे आहेत. फोटोज घेऊन झाले की आपल्या वर्ग 7व्या वर्गाच्या ग्रुपवर ते तुम्हाला सेंड करायचं आहे. ठीक आहे. काही अडचण असल्यास माझ्या कॉन्टॅक्ट नंबर तुमच्याकडे आहे 9307015645 यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. व्हिडिओमध्ये अजून तुम्हाला असं वाटलं की सर व्हिडिओ फास्ट हो रहा है कुछ, म्हणजे तुम्हाला काही अडचण वाटलीच तर तुम्ही ते सुद्धा त्या ठिकाणी कॉमेंट्स करू शकता किंवा कॉन्टॅक्ट करून काही शंका कुशंका असल्यास विचारू शकता. ओके. थँक्यू.